नमस्कार मंडळी. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या आपल्या उपक्रमाचा आजचा 101वा भाग इथे सादर होतोय. शताब्दीच्या पुढचा प्रवास सुरू झालाय. तुम्हालाही शुभेच्छा. आम्ही स्वतःलाही एक शुभेच्छा देते की हा जो छान उपक्रम आपण गेली अनेक वर्ष करतो आहोत तो असाच सातत्याने आणि तुमच्या आमच्या सहकार्याने असाच पुढे चालू राहावा अशी इच्छा व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. विष्णुबुवा ब्रह्मचारींचं चरित्र आणि कार्य असा विषय जेव्हा समोर आला तेव्हा कदाचित आपल्यापैकी कोणी त्यांना जाणत असाल तर काही सिनियर मंडळी इथे आहेत, पण कोण विष्णुबुवा असं म्हणत भुवया उंचावल्या गेल्या. कोण विष्णुबुवा ब्रह्मचारी? अनेक अनामिक ज्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही, माहिती करून घेण्याची इच्छा सुद्धा मधल्या काळात कोणी कुठे निर्माण झाली नाही, असे जसे अनामवीर असतात तसे हे खरोखरच समाजातले एक अनामवीरच होते की ज्यांच्याबद्दल आपल्याला पुरेशी नव्हे काहीच माहीत नाही, नावही ठाऊक नाही. अशी अनेक समाज सुधारक मंडळी या महाराष्ट्रात या देशात होऊन गेली, ज्यामुळे राजकीय स्वातंत्र्य मिळालं. ते अनेक लोक त्या चळवळींमध्ये सक्रिय होते आणि ती पुढे येत गेली. पण कधी कधी आपण असं म्हणतो की प्रत्यक्ष रंगमंचावर नसलेली पण मागे काम करत असलेली अशी हजारो लाखो कार्यकर्ते असे असतात की जे असे कुठल्याही प्रकाशात आलेले नाही, पण त्यांचं कार्य जर का घडलं नसतं तर मात्र या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरला नसता. असे अनेक सामाजिक चळवळीतले अनामवीर इथे होऊन गेले आणि त्यातले हे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं पूर्ण नाव. सगळं आपण चरित्र कार्य पुढे ऐकणार आहात, मी त्याच्याबद्दल अधिक वेळ घेत नाहीये. पण 20 जुलै 1825 ही त्यांची जन्मतारीख आहे. म्हणजे मंडळी त्यांच्या जन्माची द्विशताब्दी काही दिवसात काही वर्षात येईल. 1825चा जन्म म्हणजे नुकतंच कुठेतरी ब्रिटिशांचं आक्रमण भारत देशावर झालं होतं आणि पारतंत्र्य म्हणजे काय, त्यातनं सुटायचं म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, सामाजिक सुधारणा म्हणजे काय, कशाचाही गंध नसलेला एक समाज असा होता. आणि अशा समाजाचं नेतृत्व करत, वैचारिक प्रबोधन करत, काही टीका ग्रंथ लिहित, सामाजिक प्रबोधन करत एखादा कुणीतरी असा वेडा पीर निघतो आणि खूप मोठी साहित्य संपदा निर्माण करतो, समाजात एक मोठी चळवळ निर्माण करतो, समाजाला शहाणं करतो. शहाणे करून सोडावे सकल जन, याप्रमाणे एक ब्रीदच घेतो की नाही असं नाही होता का मग या देशाला स्वातंत्र्य मिळायचंय तेव्हा मिळेल. पण सामाजिक सुधारणांच्या मागे लागलेला हा वीरजी, ज्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, समुद्रकिनारी वादविवाद, सेतुबंधनी टीका असे अनेक मोठे ग्रंथ लिहिले. आज त्याचं संशोधन संपादनाचे मोठं काम सुरू आहे. असो, आणि यांचा गिरगावशी आलेला संबंध जो मी वाचत होते तो असा की प्रभू सेमिनरी शाळेमध्ये आपल्या ठाकूरद्वारच्या पलीकडे जी आहे त्या प्रभू सेमिनरी शाळेमध्ये त्यांच्या 50 सभा झाल्या आणि त्या सभांना 1 आणा तिकीट होतं. आता काका म्हणाले 1 आणा तिकीट लावून त्या सभेला, कारण अतिशय परखड, अतिशय जाज्वल्य असं वक्तृत्व विष्णुबुवांचं होतं आणि त्या सभा कंट्रोल करायला ब्रिटिशांना वेगळी एक फौज निर्माण करायला लागत होती. अशा प्रकारचं आणि त्यांचे विषय म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांचं जेव्हा धर्मांतरणाच्या चळवळी त्यांनी सुरू केल्या त्याच्या विरुद्ध जाऊन अशी जाज्वल्य भाषणं त्यांनी दिली. आणि गिरगावशी असलेला दुसरा संबंध असा की गिरगाव चौपाटीवर त्यांच्या 20 सभा झाल्यात आणि त्या वादविवाद म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद अशा पद्धतीच्या त्या होत्या. आणि डिस्कशन बाय सी साइड, समुद्र किनाऱ्यावर झालेले हे वादविवाद नावाने 1857 साली जॉर्ज बोवेन नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याने
ते पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याचा पुढे मराठी अनुवाद झाला. असं विष्णुबुवांचं कार्य आपल्या जवळपास म्हणजे गिरगाव चौपाटी आणि ठाकूरगावच्या पलीकडे असलेली शाळा अशा ठिकाणी झालंय खरोखरच. आणि आपल्याला पूर्णपणे म्हणजे आपल्याला नावही कल्पना त्यांची नाही, त्यांचं नावही माहीत नाही हे ऐकलं म्हणजे मला स्वतःची सुद्धा खूप खंत वाटली. पण असो, काही का असेना, निदान हा विषय ऐकावाच जरूर असं आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि या विषयातले तज्ज्ञ संशोधक असलेले श्री सुरेश गोखले आपल्याकडे आज उपस्थित आहेत. मी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करण्याचं विनंती करते आणि त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. विष्णुबुवांचे ग्रंथ जे काही हस्तलिखित आहेत, काही पत्र आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या भेटी आहेत, ती स्थानं तपासणं, ते ग्रंथ तपासणं, ती हस्तलिखित तपासणं आणि त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण चरित्र आता कसं निर्माण करता येईल, पुन्हा एकदा छापून ते कसं आपल्या समोर आणता येईल असं मोठं काम ते करतायत. आणि त्यामुळे खरोखरच मी अभिनंदन करते, खूप शुभेच्छा देते आपल्या वतीने. बाबांना विनंती करते की सुरेश गोखले आजचे आपले वक्ता, त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी त्यांची पण ओळख करून देते. श्री सुरेश भास्कर गोखले, मूळ गाव त्यांचं रोहा, जिल्हा रायगड. MSc बायोकेमिस्ट्री असं त्यांचं शिक्षण आणि औषध उत्पादन क्षेत्रात गेली 30 वर्ष ते नोकरी करतायत. विश्व हिंदू परिषदेच्या कामाला प्रारंभ त्यांनी 2013 साली केलाय आणि पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून या कार्याला वाहून घेतलाय. कोकण प्रांत धर्मप्रसार समितीचे ते सदस्य आहेत. आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र, त्याच्याबद्दल तर अधिक माहिती आपल्याला त्यांच्या सगळ्या भाषणात आपल्याला मिळेलच. त्या केंद्राचे ते सचिव आहेत आणि विष्णुबुवांविषयी शोध कार्य आणि लेखन असा त्यांचा आता सगळा अभ्यासाचा विषय आहे. एकूणच जीवन ध्येय आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे, कारण त्या विषयात ते खूप मूलगामी असं संशोधन करतायत. त्यामुळे या सगळ्या संशोधन कार्याला सुद्धा खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करते की विष्णुबुवा ब्रह्मचारींचे चरित्र आणि कार्य असा विषय त्यांनी आपल्या समोर मांडावा. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. आयुष्यामध्ये खूप योगायोग घडत असतात. मी संघाचा तालुका कार्य होतो रोह्यामध्ये 94 ते 97 या काळात. तेव्हा जसं मला बातमी समजली होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्रद्धेय मोरोपंतजी पिंगळे हे रायगड जिल्ह्याच्या प्रवासावरती येणार आहेत आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवासावर जाणार आहेत असं समजलं. आमची प्रत्यक्ष काय मोरोपंतांची भेट झाली नाही त्यावेळेस, पण नंतर संघाकडनं समजलं की रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या एका गावी शिरवली या गावी एक कोणतरी संन्यासी ब्रह्मचारी बुवा जन्माला आलेला होता आणि मोरोपंत ते गाव बघण्यासाठी गेलेले होते. नंतर 2 दिवसांनी मोरोपंत रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवासात गेले. तिथे गोळवलकर गुरुजींचं आपल्या द्वितीय सरसंघ चालक पूजनीय गुरुजींचं जन्मगाव आहे. तिथेही नंतर त्यांनी भेट दिली आणि नंतर प्रकल्प संघाकडून उभा राहिला. त्या शिरवलीच्या ठिकाणी संघ योजनेतनं एक संस्कार केंद्र म्हणा एक बालवाडी चालू झाली होती असं नंतर कळलं. जवळजवळ मध्ये परत माझी नोकरी बदलणं हे करणं त्यात 15-20 वर्ष गेली आणि 2013च्या सप्टेंबरमध्ये मी विश्व हिंदू परिषदेचं पूर्ण वेळ काम चालू केलं आणि त्यावेळेस रायगड जिल्हा संघटन मंत्री शासकीय अशी जबाबदारी माझ्याकडे आली. प्रवास चालू झाले पण तरी सुद्धा
विष्णुबुवांचा विषय असा काही डोळ्यासमोर आलेला नव्हता. सहज एकदा माणगाव तालुक्याच्या प्रवासात जात असताना, गेलेलो असताना असं आठवलं, अरे इकडे शिरवली नावाचं गाव आहे, दिग्जामपूरच्या जवळ आहे, म्हणून तिकडे गेलो. आणि मग 1-2 जणांकडे, अनोळखी माणसांकडे गेल्यानंतर भेट झाली आणि ती तशी तोटक माहिती मिळाली की या गावामध्ये एक संन्यासी बुवा जन्माला आलेले होते आणि त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी असं म्हणतात. त्यातलेच एक आमचे पलांडे म्हणून आजोबा आहे, त्यांचं वय सुद्धा असं 84-85 आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या पडवीमध्ये गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या मुलाशी, सुरेंद्र भाई, त्यांच्याशी विष्णुबुवांसंबंधी गप्पा मारत होतो आणि एक काका धावत धावत असे पडवीत बाहेर आले. डोळ्यामध्ये पाणी असं जमा झालेलं आणि शांतपणे असे बाजूच्या बाकड्यावरती उभे राहिले, बसले. ते म्हटलं, काका तुम्हाला धावत धावत आले, तुम्हाला काही बोलायचं का? म्हणजे विष्णुबुवांचं कार्य हे मी ऐकून आहे. 10-20 वर्षापूर्वी विष्णुबुवांचं नाव घेत काही माणसं इथे आलेली होती, परंतु आज परत मला पश्चिम दिशा जवळ दिसायला लागलेली आहे, माझा सूर्यास्त दिसायला लागलाय आणि आज विष्णुबुवांचं कोणतरी बोलायला पण ज्या गावात आलंय, मला खूप आनंद झाला, डोळ्यात आनंदाची वारी होते. आणि ते लगेच म्हणाले की या गावामध्ये विष्णुबुवांनी लहानपणी स्थापन केलेल्या दत्ताच्या पादुका आहेत, त्या पण बघायला जाऊया पाहिजे. आणि म्हणून त्या एका उंबराच्या झाडाखाली ते मला घेऊन गेले. आम्हाला उंबराला त्या पार नव्हता, खाली शेड पडलाय, चिखल आहे सगळीकडं, बांधकामाची घाण पडलेली आहे आणि अशा ठिकाणी एक काळ्या दगडातली महिरप आणि त्याच्यामध्ये एक 6 ते 8 इंचाचा दगड आणि त्याच्यावरती 2 असे पावलं कोरलेली, अशी त्या दत्ताच्या पादुका धूळ खात तिथे पडलेल्या दिसल्या. पण तरी सुद्धा त्याच्या समोर एक निरांजन ठेवलेलं, 2 फुलं वाहिलेली, असं लक्षात आलं. नंतर आम्ही सगळे कार्यकर्ते तिथे जायला लागलो, थोडीशी माहिती मिळाली. सुरुवातीला असं वाटलं होतं की विष्णुबुवा ब्रह्मचारी हा एक गावात आलेला, जन्माला आलेला कोणता एक संन्यासी माणूस आहे, तर थोडं काहीतरी काम केलेलं आहे. पण 2019 पासून जो अभ्यास सुरू केला तसं लक्षात आलं, एक वाचत जावं पान, त्यावेळेस लक्षात येतं की अरे हा मनुष्य एका डोंगरा एवढा, त्याच्यापेक्षा मोठा डोंगर एवढा, त्याच्यापेक्षा पर्वतापेक्षा, याची जबरदस्त अशी वैचारिक आणि झेप याची. आणि लक्षात असं आलं की बाबा हे काम एवढं आपल्याला जेवढं वाटतंय तेवढं काही लहान नाहीये. नेटवरती सर्च करत असताना विष्णुबुवांचा जो इंग्रजीतलं जी माहिती मिळाली विकिपीडियावरती, त्यात एक संदर्भ मिळाला, एक PhDचा प्रबंध, राधो रामपुरे, कर्नाटक विद्यापीठ, लिंगराज कॉलेजला मराठी विद्या आपल्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. त्याने विष्णुबुवांचा 1984 साली कार्य आणि कर्तृत्व याच्यावरती PhDचा प्रबंध केल्यानंतर PhD मिळाली आणि तो प्रबंध मिळाला. तो प्रबंध डाउनलोड केल्यानंतर विष्णुबुवांविषयी जे एक वाचन सुरुवात केल्यानंतर लक्षात असं आलं, विष्णुबुवा वरती काळाने सूड उगवलेला होता असे रामपुरे म्हणतात. विष्णुबुवांना जाणीवपूर्वक किंवा अजाणीवपूर्वक काळाच्या पडद्याआड मुद्दामून ठेवलं गेलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि मोरोपंत जर या गावात येऊन गेलेले आहेत, मोरोपंत जर असं म्हणाले की विष्णुबुवांचं सार्थक असं काहीतरी स्मारक व्हायला पाहिजे, तर आपलंही कर्तव्य पोचतं की आपण त्या गावात गेलो पाहिजे आणि आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग शोधाशोध सुरुवात झाली. 4 जुलै 2019 साली पहिल्यांदा शिरवलीवर एक छोटासा कार्यक्रम झाला. आमचे पुण्यातले कार्यकर्ते सुधीर करंदीकर यांनी रात्री विष्णुबुवांच्या चरित्रावरती येऊन एक आपला विषय मांडला, चरित्र कथनाचा. एक 40-50 माणसं होती आणि छोट्या छोट्या कामांना सुरुवात झाली. परंतु हे असं सामाजिक काम करणं, काही सेवा प्रकल्प चालू करणं, एवढंच विष्णुबुवांचं चरित्र आणि कार्य काही आहे का? असं एवढं कार्य नाही. आपण जितके खोल त्या माणसाचा अभ्यास विचार करत जाऊ, त्यास माणसाचा वैचारिक परीघ किती मोठा होता
आणि एखादा संन्यासी रानोमाळ भटकतो, स्वतःच्या आयुष्याची चिंता करत नाही, स्वतःच्या कुटुंबाची चिंता करत नाही, स्वतःच्या देहाची चिंता करत नाही, परंतु केवळ एक समाजयोद्धा, समाजाचा विकास, देशाचा विकास, स्वातंत्र्य याच्यासाठी किती झटून आपलं आयुष्य उधळून टाकतो म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता ताईने सांगितलं, हा जो एक फोटो जो आपल्याला दिसतोय हा विष्णुबुवांचा मिळालेला फोटो. विष्णुबुवांचा जन्म 1825 साली झालेला आहे शिरवले या गावी. विष्णू भिकाजी गोखले, वडिलांचं नाव भिकाजी महादेव गोखले. एकंदर 11 भावंडती होती, 6 भाऊ आणि 5 बहिणी, पैकी विष्णुबुवा हे 10वं भावंड. वयाच्या 5व्या वर्षीच विष्णुबुवांचे वडील वारलेले आहेत. 8व्या वर्षी मुंज झाली. खूप गरीब होती घरची. आज आपण असं म्हणतो की गरिबांना नोकरी करतो, अजूनही कलियुग आलं तरी आता नोकऱ्या जात नाहीयेत. परंतु 8व्या 9व्या वर्षाच्या काळात सुद्धा विष्णुबुवांनी 9व्या वर्षी तहसीलदार कचेरीत नोकरी केली. आम्ही शोध करतोय की तहसीलदार कचेरी कुठली, परंतु नक्की सापडलेली नाही. चौदार तळ्याच्या नावाने जे महाड शहर प्रसिद्ध झालेलं आहे त्या शहरामध्ये एक गांधी नावाचे गुजराती कुटुंब होतं. त्यांच्याकडे 12व्या वर्षी विष्णुबुवांनी 2 वर्ष किराणा मालाच्या दुकानात नोकरी केली. विष्णुबुवा असं म्हणतात की माझ्यामध्ये वैचारिक स्पष्टता, लेखन ही जी कला जी आली, माझ्यामधला परखडपणा आणि अचूकपणा जो आला तो ह्या किराणा मालाच्या दुकानात मी काम करल्यानंतर तागडी मोजत असताना बरोबर वजन कसं टाकायचं, हवा तेवढा पदार्थ कसा उचलायचा, त्याचा हिशोब कसा लिहायचा, यातनं मला सगळं समजलं. नंतर विष्णुबुवा कंटाळलेले आणि 14व्या वर्षी संगमेश्वरला गेले. संगमेश्वरच्या बंदरावरती कस्टम्स खात्यामध्ये 3 महिने त्यांनी टेम्पररी म्हणून नोकरी केली. टेम्पररी आपल्याला माहिती आहे, तेव्हा मिठाचा व्यापार होत असेल, मिठावरती कर पण असेल, आणि तिथे क्लार्क म्हणून संगमेश्वरच्या बंदरावरती त्यांनी नोकरी केली. नंतर ते ठाण्याला आले आणि ठाण्याला परमनंट नोकरीसाठी त्यावेळेस रिटर्न टेस्ट व्हायच्या ब्रिटिशांच्या सरकार. ती रिटर्न टेस्ट त्यांनी दिली आणि त्यांनी पास झाले. आणि ते नंतर एकंदर 4 ठिकाणी म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून वयाच्या 21व्या वर्षापर्यंत जवळजवळ पुढे त्यांनी 7-8 वर्ष ही 4 ठिकाणी नोकरी केली. त्याच्यामध्ये ठाणे आहे, भिवंडी आहे, उरण आहे आणि कल्याण आहे. विष्णुबुवा असं म्हणतात की मी उरणला नोकरी करत असताना रात्री मध्यरात्री 3-4 वाजता असा मला दर्दवरून घाम सुटला. आणि घाम सुटल्यानंतर असं मला वाटलं कोणतरी मला हाक मारत आहे. आणि मी अर्ध्या म्हणतात ना झोपेत असताना मला सांगितलं, अरे काय म्हणे तू ह्या पशुसारखं काम करतोयस, ते तुझं काम नाही, तुझं समाज प्रबोधनाचं तुझं काम आहे. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांनी उरणच्या त्या कस्टम्स खात्यात त्याला आपला राजीनामा दिला आणि विष्णुबुवा बाहेर पडले. तत्पूर्वीच्या 1-2 गोष्टी तुम्हाला काय सांगाव्याशी वाटतील मला. विष्णुबुवांचे वडील फार लहानपणी गेलेले होते. जसं आपण ऐकतो की आपल्या जिजाबाई आपल्या छत्रपतींना लहानपणी गोष्टी सांगत असत, विष्णुबुवांच्या जीवनातही तसं झालेलं आहे. रामायण, महाभारत, देशभक्तांच्या, राजे रजवाड्यांच्या, संत महंतांच्या गोष्टी त्यांची आई सांगत असे. विष्णुबुवा असं म्हणतात की मला आईमुळे खूप चांगले धडे मिळाले. विष्णुबुवा 14व्या वर्षानंतर जे बाहेर पडले पुढचे 5-7 वर्ष, ते आई वेळेस ते धर्म आणि अध्यात्मात पूर्णपणे घडलेले होते. नोकरी आपली पूर्ण संपल्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता बाहेर पडल्यानंतर जिथे कीर्तनकार असेल, जिथे कोणी प्रवचनकार असेल, तिथे जावं, तिथे नाचावं, तिथे अभंग म्हणावे, कीर्तन करावं आणि तल्लीन होऊन जावं. आणि कधी कधी भूक आणि तहानभुकेची सुद्धा त्यात त्यांना आठवण राहत नसे. हा एक आध्यात्मिक पिंड त्यांचा आईकडनं, वडिलांकडनं 23 वयापर्यंत चालत आला होता. ते राजीनामा त्यातल्या नोकरीचा दिला. बाहेर पडल्यानंतर आपण राजीनामा तर दिला, आपल्याला पुढे गुरु लागेल म्हणून ते त्याच्यासाठी बाहेर पडले. 1-2 वर्ष गुरुसाठी खूप धावपळ त्यांनी केली. आपल्या स्वतःच्या ते
हकीकत नावाचं त्यांचं एक 2-3 पानाचं एक चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात असं म्हणतात, मी खूप फिरलो परंतु गुरूंचा काही भरोसा नाही हो. म्हणे दिवसा एक संध्याकाळी वेगळंच काहीतरी गुरु सांगणार. गुरुच्या कला वेगवेगळ्या, त्यात चमत्कार करतात, हात चलाकीचे खेळ करतात, त्यांच्या बोलण्यावरती काय भरोसा ठेवता येत नाही. विष्णू असं म्हणतात, मी अनेक जणांची परीक्षा घेतली पण मला त्यानंतर अनेक जणांचे थोतांड दिसून आले, त्यामुळे मला गुरुची काही गरज नाही असं त्यांनी ठरवलं. आणि नंतर नाशिकला सप्तशृंगीकडे त्यांनी आपला प्रयाण केलं. जवळजवळ 7 वर्ष त्यांनी तिथं तपश्चर्या, घोर तपश्चर्या केली. आता ह्या ज्या दिसतात त्या पादुका, माशी तुम्हाला मी म्हटलो, या पादुका एका उमराच्या झाडाखाली ठेवलेल्या आहेत. तिथं की खालती जी लाद्या दिसत आहेत, 1 वर्षभरापूर्वी 2 वर्षापूर्वीचं चित्र आहे. हे विष्णुभुवांनी आपल्या साधनेसाठी तिथे स्थापन केलेल्या शिरवलीतल्या पादुका. याचा संदर्भ मी तुम्हाला थोडा अर्ध्यासाठी परत येते. विष्णुबुवा बाहेर पडले. 7 वर्ष त्यांनी कठोर परिश्रम त्र्यंबकेश्वरला केले, सप्तशृंगी डोंगरावरती, आणि तिथे त्यांना साक्षात्कारांचा झाला. तो दत्तात्रयांचा, प्रभू दत्तात्रयांचा त्यांना वर मिळाला असं ते म्हणतात. येथं 8 दिवस उपाशी राहावं, 8 दिवस पाणी प्यायचं नाही, कठोर साधना करायची, कंदमुळावरती जगायचं, अशा रीतीने जीवन त्यांनी केल्यानंतर प्रत्यक्ष दत्तात्रयांचा त्यांना वर मिळाला. आणि त्यात ते असं म्हणतात आदेशामध्ये, वेदोक्त धर्माचं मंडन, वेदोक्त धर्माचं मंडन आणि परमतांचं खंडन याच्यासाठी तुझा जन्म आहे. दत्तांनी सांगितलं वेदोक्त धर्माचं मंडन आणि परधर्माचं खंडन याच्यासाठी तुझा धर्म आहे, आणि त्यासाठी तुला बाहेर पडायचं आहे. आणि त्यानंतर विष्णुबुवा पंढरपूरला इथे आले. पंढरपूरला विष्णुबुवा 3 वर्ष राहिलेले आहेत आणि त्यात त्यांनी प्रवासही भरपूर केला. 3 वर्षातली एकनाथी जे आपण रामायण जे आपण म्हणतो त्याची त्यांनी 3 पारायण पूर्णपणे केली. आणि विष्णुबुवांच्या लेखनावरती रामदास स्वामींचा आणि एकनाथ स्वामींचा जो प्रभाव दिसतो तर त्या लेखनात आपल्याला लक्षात येतं. येतं मला गिरगावशी एक संबंध इथे तुम्हाला इथे 1 सेकंदवर थांबतो. विष्णुबुवांची पंढरपूरला आपल्या विठ्ठलाच्या प्रांगणामध्ये जवळजवळ 3 महिने हिंदू धर्मावरती, वेदोक्त धर्मावरती भाषणं झालेली आहेत. तिथं त्यांच्या एका त्यावेळेच्या एका मोठ्या शास्त्रीबुवांची, महादेव शास्त्री कोलटकर यांच्याशी भेट झाली. गिरगावचा संदर्भ यासाठी म्हणजे आपलं रस्त्याच्या पलीकडे जे कॉलेज आहे विल्सन कॉलेज, तो रेव्हरंड जॉन विल्सन, याचा मला संदर्भ इथे द्यावासा वाटतो. 1 वर्षभरापूर्वी टेलिव्हिजनवरती बातमी आली होती, पेपरातही बातमी आली होती की ख्रिस्ती लोक पंढरपूरच्या विठ्ठला मंदिराच्या इथे जाऊन बायबल वाटत होते, धर्मप्रचार करत होते. ही कल्पना मांडणारा जो पहिला माणूस जो आपल्या महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे हा जॉन विल्सन. जॉन विल्सननी 1830च्या सुमारास, 1840च्या सुमारास पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये जाऊन काही दिवस हिंदू धर्मावरती टीका करायची आणि ख्रिस्ती धर्माचं महत्त्व सांगण्याची भाषण त्यावेळेस त्यांनी जॉन विल्सनने केलेली आहे. अर्थात जॉन विल्सन 2930ला आला म्हणून मी 35 किंवा 40 असं म्हणतो त्यावेळेस केलेली आहे त्याच्यात. आणि ह्या जॉन विल्सनने महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जाऊन बायबल शुभवर्तमान जे म्हणतात, मॅथ्यूचं शुभवर्तमान बायबल, हे गल्लीत उभं राहायचं, चौऱ्यावर उभं राहायचं, तिथं वाटणं करायची आणि तिथे बायबलचं वाटप करायचं. हा सुद्धा प्रयोग जे आज प्रोटेस्टंट लोक आज जे करतात याचा निर्माता हा आपला जॉन विल्सन आहे, गिरगावातला त्यावेळेस. विष्णुबुवांनी तिथं महादेव शास्त्रींनी विष्णुबुवांना सांगितलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे हे ज्ञान फार मोठं आहे हो, तुम्ही असं नुसतं पंढरपूरला ज्ञान वाटू नका, तुम्ही आज महाराष्ट्रावर फिरा. म्हणून विष्णुबुवा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, वाई, मिरज अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन विष्णुबुवांची भाषणं तिथं वेदोक्त धर्माची झालेली आहेत. विष्णुबुवांवरती आपल्याला एक अमेरिकेत केलेलं पुस्तक मिळालं आपल्याला, रिलिजियस कॉन्ट्रोवर्सी इन ब्रिटिश इंडिया नावाचं पुस्तक आहे.
त्यातलं पहिलं प्रकरण आहे ते फ्रँक कॉनलॉन या एका अमेरिकन रिसर्च गाईडचं वॉशिंग्टन विद्यापीठाचं त्यांचं ते पहिलं चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण आहे. त्यात ते असं म्हणतात की विष्णुबुवां सारखा चौकस बुद्धीचे व्यक्ती, विचारी व्यक्ती, त्या माणसाला फक्त पंढरपूरला जाऊन समजलं असेल किंवा गिरगावात येऊन समजलं असेल की हा हिंदू समाजावरती, भारतावरती ख्रिस्त्यांचे आक्रमण होत आहेत, याच्यावरती माझा विश्वास बसत नाही. उरडला विष्णुबुवा नोकरीला असताना, ठाण्याला नोकरीला विष्णुबुवा असताना आणि 53 साली जर आपली रेल्वे जर चालू झालेली होती तर विष्णुबुवांचा संपर्क हा मुंबईशी साहजिक त्याच वेळेस झालेला असेल कदाचित, ठाण्यात सुद्धा असतात. दुसऱ्या अरुणा मोरे म्हणून एक आहे, डॉक्टर अरुणा मोरे, पश्चिम महाराष्ट्रामधल्याच आहेत. त्यांनी सुद्धा विष्णुबुवांच्या कार्यावरती पीएचडी केलेली आहे. त्यांच्याही शोध प्रबंधामध्ये असं सापडतात की मुंबईमध्ये विष्णुबुवा खूप वेळा येऊन गेले, काही 4-6 वेळा येऊन गेलेले आहेत. म्हणून आता जरी आपण असं म्हणतोय की सप्टेंबर 1856 मध्ये विष्णुबुवा मुंबईला पहिल्यांदा आले, तरी अजून त्यासंबंधी काही कागदपत्र मिळायची, पुरावे मिळायचे बाकी आहेत आणि ते मिळतीलही आपल्याला की विष्णुबुवा किती वेळा येऊन गेलेले होते. त्या भाषणांमुळे विष्णुबुवा इतके प्रसिद्ध झाले. विष्णुबुवांचं वक्तृत्व, विष्णुबुवांची कठोर तपस्या, विष्णुबुवांचं चारित्र्य, विष्णुबुवांचं देहबोली, विष्णुबुवांचा चेहरा. रामचंद्र पांडुरंग आजरेकर म्हणून त्यांचे चरित्रकार आहेत, ते असं म्हणतात विष्णुबुवांनी एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर समोरचे हजारो लोक तल्लीन होऊन जात असत, स्वतःच्या डोक्यातले विचार नष्ट होऊन जात असत आणि हा जो मनुष्य बोलतोय सगळं खरं आहे असं प्रत्येकाला वाटायला लागायचं. त्यावेळेस तिथल्या पंढरपूरच्या लोकांनी त्यांना ब्रह्मचारी बाबा म्हणायला सुरुवात केली. ते म्हणतात का म्हणून, मी लग्न नाही केलं म्हणून लोकांनी मला ब्रह्मचारी बाबा म्हणायला सुरुवात केली. ते मगाशी जे तुम्हाला म्हटलो मी, महादेव शास्त्री कोलटकर यांचे भाचे आपल्या गिरगावमध्ये गणेशवाडीत राहायचे होते, काळबाजीच्या जवळ कुठे राहायचे. आणि द्वारकेला जाण्यासाठी म्हणून विष्णुबुवा मुंबईत खरे आलेले होते त्यावेळेस, पहिल्यांदा सप्टेंबर 1856 मध्ये. आणि ते तिथे जाऊन भाच्याकडे उतरले कोलटकरांच्या. परंतु विष्णुबुवांचे प्रताप आणि विष्णुबुवांची कीर्ती एवढी झालेली होती की आलेल्या दिवसापासून विष्णुबुवांची बोलणं करायला, विष्णुबुवांना बघायला झुंडीच्या झुंडी म्हणे मुंबईत तिथं काळबंदीला यायला लागल्या, झुंडीच्या झुंडी. आणि त्यावेळेस विष्णुबुवांनी बघितलं की अरे मुंबई मधलं प्रकरण तर फार वेळ काय, माझी द्वारका राहू दे, नाही करतो तरी चालेल. मुंबईमध्ये प्रकरण फार भडड झालेलं आहे, फार विचित्र झालेलं आहे. आणि ते म्हणजे काय की केवळ पांढरपेशा समाजच नव्हे, केवळ मध्यमवर्गीयच असं नव्हे, तर बहुजन समाजातले हजारो लोकांना धर्मांतरण करण्याचं काम हे ख्रिस्ती पादरी आणि मिशनरी करतात. मी माझी ताईंची अपर्णताईंची बोलत होतो. प्रार्थना समाजाचा इतिहास हे जे पुस्तक द्वारकानाथ वैद्यांचं जे आपल्याला कडे मिळालं आहे आपल्याला, त्यामध्ये असं म्हणतात की 1852 साली मुंबई शहरामध्ये 1852 साली मुंबई शहरामध्ये 1,12,425 हिंदूंचे धर्मांतर झालेलं होतं. 1,12,425 लोकांचं धर्मांतर झालेलं होतं. आणि त्याच प्रार्थना समाजाच्या इतिहासात नंतर पुढे असं सांगतात की 56च्या काळात, 1856च्या काळामध्ये मुंबईमध्ये ख्रिस्ती मिशनरांनी चालवलेली 1001 शाळा होत्या. ही त्या इतिहासकाराला लक्षात आलेल्या, इतिहास लक्षात आलेल्या पण नसतील. त्याच्यामध्ये 13 एकंदर युरोपियन त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, 1,500 पेक्षा जास्ती हिंदू शिक्षक होते आणि 45,000 पेक्षा जास्ती विद्यार्थी, हिंदू विद्यार्थी या ख्रिस्ती मिशनरांच्या शाळामध्ये मुंबईत शिकत होते. आणि या इथे चाललेलं काय होतं प्रमुख, मी माझी तुम्हाला सांगितलं की हा जो जॉन विल्सन आहे त्यांनी बायबल वाटायला सुरुवात केली. जॉन विल्सनने अजूनही एक गोष्ट त्यावेळेस केल्या, विष्णुबुवांचा जो पुढे संदर्भ जो येणार आहे, पोलेमिक्स, वादविवाद, त्याच्या आधी मुंबईमध्ये एक मोरो भट म्हणून अशा एका व्यक्तीशी विष्णू त्या याचा पोलेमिक्स झाले होतं, वादविवाद झालेले होते. आणि त्याला उत्तर म्हणून त्यांनी जो पहिला जो ग्रंथ जो लिहिला, माणसाने लिहिला, मोरो भटांनी लिहिला, त्याला उत्तर म्हणून विल्सननी परत एक लिहिलं, पुस्तक लिहिलं तेव्हा. असे प्रकार चाललेले होते तेव्हा. आणि याच्यातला अजून एक जो महत्वाचा विषय आहे की फक्त विल्सन एकच नव्हे,
तर एक गॉर्डन हॉल म्हणून एक दुसरा मिस्टरी होता, पादरी होता. आणि विष्णुबुवांच्या संपर्कात अजून एक मिस्टरीचं जे नाव येत आहे तसं मी ते लिहून ठेवतो, रेव्हरंड जॉर्ज बोवेल म्हणून. अशा अनेक मिस्त्र्यांनी मुंबईमध्ये थैमान घातलेलं होतं. आता जरी तुमच्याशी जो विषय मांडतोय विष्णुबुवांचा अभ्यास करतो तर लक्षात येतो विष्णुबुवांचा विष्णुबुवांनी जो प्रतिहल्ला चढवलेला आहे प्रोटेस्टंट लोकांवरती जास्त चढवलेला दिसतो. विष्णुबुवांचा संपर्क जास्ती कॅथोलिकांशी आलेला नाहीये, परंतु विष्णुबुवांना कॅथोलिक जुना करार नवा करार हे सगळं व्यवस्थित माहिती होते. आणि म्हणून बायबल वाटणं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकणं हे याने फार मोठं काम त्यावेळेस चालू केलेलं होतं मिशनरीने. मी जसं म्हटलं की विष्णुबुवा हे गिरगावात आल्यानंतर हे फार मोठं आकर्षण केंद्र पहिलं बनलं. जसा हिंदू समाज धर्मांतरित होत होता तसा त्यावेळेस मुंबईत पारसी समाजाची संख्या पण खूप मोठी होती. पारसी समाज सुद्धा धर्मांतरित होत होता. मला आमच्या एका संशोधक मित्रांनी असं सांगितलं की 1856 साली 132 पारशांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता 1856 साली. परंतु विष्णुबुवा ज्यावेळेस सप्टेंबर 1856 मध्ये आले त्यावेळेस 57 मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना एकही पारशी धर्मांतर करण्यासाठी सापडला नाही आणि 132 पैकी बहुसंख्य परत पारशी धर्मात मागे आलेले होते. म्हणजे विष्णुबुवांवरती विश्वास केवळ हिंदूंचाच बसलेला नव्हता तर पारशी समाजासह बसलेला होता. हे अजून म्हणावं असं वाटतं. अजून एक मला संदर्भ थोडा या परिघाच्या बाहेर घेऊन जावासा वाटतो. 1800च्या सुमारास बंगालमध्ये विल्यम केरी नावाचा एक पादरी आलेला होता. तो पण स्कॉटिशच होता. आपल्याला आश्चर्य वाटेल पण मराठीचं सगळं जे मराठी भाषिक होते मराठीचं जे पहिलं व्याकरण पुस्तक स्वरूपात जे आणलंय ते 1805 साली या विल्यम केरीने आणलेलं आहे. पहिलं भाषांतर विल्यम केरीने सुद्धा हे सगळे प्रयोग पहिले बंगालमध्ये केलेले होते. आणि ते मराठी बायबल जे आहे पाठवलेलं, मराठी बायबल सुद्धा त्यांनी पाठवलं, ते महाराष्ट्रात त्यांनी पाठवलेली होती नंतर विल्यम केरी सुद्धा. म्हणजे जॉन विल्सनच्या आधी सुद्धा हे प्रयोग करणारा हा विल्यम केरी आपला तिकडचा बंगालचा आहे. अजून एक यातला प्रेरणादायी गुण मला मिशनऱ्यांचा सांगावं असं वाटतं. ज्यावेळेस मिशनरी आपला देश सोडून जेव्हा निघत होते वयाच्या 20व्या-12व्या वर्षी, तत्पूर्वी त्यांची प्रेरणा ही वयाच्या 8व्या-10व्या वर्षी तयार झालेली आहे. सरळ ठेवून दिसून येतो आपल्याला की आपल्या धर्मप्रचारासाठी जायचं आहे. आपल्याला आकाशातल्या देवाचं राज्य जर पृथ्वीवरती आणायचं असेल, आपल्याला शुभवर्तमानाचा संदेश जर प्रत्येक परधर्मीयांना द्यायचा असेल तर मला धर्मप्रचारक बनायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला केवळ इंग्लिश भाषा शिकून चालणार नाही तर मला त्या देशातल्या बहुसंख्य भाषा यायला पाहिजेत. आपल्याला आश्चर्य वाटेल विल्यम केरी बंगालमध्ये यायच्या आधी बंगालमध्ये येताना त्याने मराठी भाषा तो शिकून आणला होता. विल्यम केरी सुद्धा हा भाषी तो जॉन जो विल्सन म्हटलो हा 1830-1831 ला गिरगावात आला. आल्यावर त्याच्या लक्षात असं आलं मगाशीच येतो म्हटलं मी चर्च त्यांनी गिरगावातलं जे पहिलं बांधलं अमरोली चर्च हे याचा उद्गाता आहे तो आपला जॉन विल्सन आहे. आता अमरोली नाव कशावरून आलं? आपल्या इथं गुजराती समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्या अमरोली चर्चच्या भोवताली जो समाज राहत होता गुजराती समाज त्यांचं मूळ गाव अमरोली आहे. त्यांचं मूळ ज्या गावात आलंय आणि म्हणून त्या वस्तीत बांधल्यामुळे त्यांच्या मूळ गावामध्ये अमरोली चर्च असं नाव त्यांनी ठेवलेलं त्या वस्तीमध्ये. जॉन विल्सनला वाटत होतं की मलाही मराठी शिकली पाहिजे. बेडेकर काकासोबत कोकणातले दोन आज एक संदर्भ द्यावा असं वाटतं. जॉन विल्सनने लगेच निर्णय घेतला मला कोकणात जायला पाहिजे मराठी शिकण्यासाठी. आपल्या दापोली तालुक्यामध्ये हरणे नावाचं एक गाव आहे. हरणे नावाचं हा महाराज जॉन विल्सन आल्या 31 साली हरणे गावात जाऊन 6 महिने मराठी शिकण्यासाठी राहिलेला होता. 6 महिने गेल्यानंतर तो उत्कृष्ट भाषण द्यायला शिकला, उत्कृष्ट लिहायला शिकला आणि 6 महिने तो परत इथे आला मुंबईला. म्हणजे ह्या सगळ्यांची जी गंमत जी आहे की स्थानिक चळवळीशी, स्थानिक वाङ्मयाशी, स्थानिक भाषांशी, चालीरीतीशी मिसळून जायचं हे त्याच्यातली अजून एक त्याची. विष्णुबुवांनी ज्या सुरुवातीला आल्यानंतर थोडा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात असं आलं की नुसती शिक्षण पद्धतीत मिशनऱ्यांनी उद्ध्वस्त केलेली नाहीये तर धर्मांतराला अजून एक महत्वाचं कारण म्हणजे काय की हिंदू धर्मातली पुराणं आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, कथा आहेत, दंतकथा आहेत, यातल्या छोट्या छोट्या म्हणतात ना की ज्या सामाजिक दृष्ट्या ज्या वाईट गोष्टी त्या शोधून काढायच्या.
जी टार्गेट करता येतील त्याला, आणि त्याच्यावरती मग भीडभाड न करता टीका टिप्पणी करायची. उदाहरण द्यायचं, आणि ती जी टीका होती ती एकदम प्रचंड एकदम असली टीका होती. उदाहरण द्यायचं तर द्रौपदीच्या चारित्र्याविषयी शंका करायच्या. तुमचा गणपती काय बडे बोधल्या, त्याचे पाय किती लहान, त्याचं पोट केवढं मोठं, त्या डोक्याला काय सोड लावले, काय केले, अशा पद्धतीने म्हणायचं. तुमचा शंकर काय म्हणजे स्मशानात जाऊन बसतो, अंगाला भस्म असतो, काय करतो त्याचं काही समजत नाही म्हणून. श्रीकृष्ण काय 10,000 बायका, एकदम अनाचारी होता, चारित्र्यहीन होता, अशा रीतीच्या गोष्टी करायच्या. दुर्दैवाने हिंदू लोकांकडे याची उत्तरं नव्हती. आणि त्याचबरोबर हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी करत असताना बायबल मधल्या चांगल्या काय गोष्टी आहेत, आम्ही किती अहिंसक आहोत, आमच्या श्रद्धा प्रबळ आहेत, आम्ही किती त्यागी आहोत, आम्ही किती प्रेम देतो, आमच्या देवाने तुमच्यासाठी तुमच्या पापांसाठी तरी जीव दिला आणि स्वतःवरती पाप घेतला आणि स्वतः मेला, आणि आता तो परत धर्म घेऊन त्याचं राज्य आणायचं आहे, अशा रीतीच्या गोष्टी समजून देऊन केवळ बहुजन समाज, अशिक्षित समाजच नव्हे तर पांढरपेशा समाज, व्यापारी मंडळींना असं पाठवण्याचं मोठं काम चाललेलं होतं तिकडे आपल्या मुंबईत चाललेलं होतं. आणि म्हणून विष्णुबुवांनी ही त्याची नॅक बरोबर ओळखली. आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला हेच उत्तर द्यावं लागेल. आणि यातली मोठी ऐतिहासिक घटना घडली की मी नंतर सांगा. आपल्या इथं गिरगावात कुठेतरी धाकजी दादाजी वाडा म्हणून कुठेतरी होता, मला माहिती नाही, सखारामजी यांचे चौघर म्हणतात. अजूनही काही या भागात काळबादेवी गिरगाव भागात काही गोष्टी असतील, तिथे विष्णुबुवा घरोघरी त्या सभा घेत होते, त्यांना भेटण्यासाठी लोक येत होते, हे होत होतं. आणि मगाशी जे आपण त्यांनी जी गोष्ट केली ती गोष्ट म्हणजे प्रभू सेमिनरी नावाची शाळा आपल्या गिरगावात. त्या प्रभू सेमिनरीमध्ये विष्णुबुवांच्या अनेक सभा तिथे झाल्या, अनेक सभा झाल्या. आता त्या मी म्हणताना अनेक सभा मी का म्हणतो तर जे म्हणणारे, जे संशोधन करणारे आहेत ते म्हणतात एकूण सभा 50 झाल्या. मला हे माहिती नाही की प्रभू सेमिनरीमध्ये 50 झाल्या का अजून पुढे झाल्या, परंतु गिरगावाच्या भागात विष्णुबुवांनी समुद्रकिनारी व्हायच्या आधी, सभांच्या आधी पहिल्या 50 सभा झाल्या असं म्हणतात. आणि ह्या सभांमध्ये हा जो रेव्हरंड जॉर्ज बोवेन जो होता, रिगल थिएटरच्या गल्लीत पण आत गेलं की ताज थिएटरकडे जातो, ताज हॉटेलकडे जातो, आणि ताजच्या मागच्या बाजूलाच बोवेन मेमोरियल मेथॉडिस्ट चर्च म्हणून तिथे आहे. ते याचं स्मारक म्हणून उभं केलं आहे बोवेनचं चर्च. त्याचं हा रेव्हरंड बोवेन त्या सभांना कायम उपस्थित राहत असे तिथं. आणि अनेक वेळा तरी प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत विष्णुबुवांना त्याच्यात, असं तो लिहितो की मी अनेक वेळा विष्णुबुवांची वादावादी केलेली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे की विष्णुबुवांच्या भाषणाला इतकी प्रचंड गर्दी होत असे की भारतातला शुल्क भरून ऐकायला येणारे लोक हा पहिला वक्ता विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवांच्या सभांना त्यावेळेस 1 आणा हे तिकीट लावलेलं होतं त्यावेळेस, आणि तरी सुद्धा ती गर्दी पोलिसांच्या क्षमतेच्या बाहेर जायची. त्यावेळेस आपले जे कमिशनर होते चार्ल्स फॉर्जेट म्हणून, मला वाटतं माझा म्हटलं फॉर्जेट काय रोड म्हणून सुद्धा कुठेतरी आहे, तो त्याच्याच स्मरणार्थ गेलेला आहे फॉर्जेट म्हणून रोड म्हणून. हा चार्ल्स फॉर्जेट जो होता हा सुद्धा हळूहळू विष्णुबुवांचा भक्त बनत चाललेला होता, पण तो धूर्त होता, खूप धूर्त होता. चार्ल्स फॉर्जेट हा आपल्या पोलिसांना घेऊन विष्णुबुवांच्या सभांच्या बंदोबस्तासाठी येऊन तिथे उभा राहत असे. याचा पुढची गोष्ट म्हणजे काय सांगायची म्हणजे या आधीच्या ज्या सभा ज्या सगळ्या झाल्या आपल्या, म्हणजे वाड्यामध्ये सभा झाल्या किंवा सेमिनरीमध्ये सभा झाल्या, प्रभू सेमिनरीमध्ये, इथं दलित मंडळींना आणि परधर्मीय मंडळींना, मुसलमानांमध्ये प्रवेश नव्हता. आणि म्हणून हे मिस्टरी विष्णुबुवांची खिल्ली उडवायला लागले. आणि आत बसून काय तुम्ही सभा करताय, हिंमत असेल तर बाहेर या तुम्ही. विष्णुबुवा म्हटलं मी तयार आहे, बोलायलाच येतो. श्रीपू गोखले सावरकर भक्त म्हणून मोठे होऊन गेले, त्यांनी 95 साली विष्णुबुवांचं चरित्र लिहिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. त्यात ते असं म्हणतात की 15 जानेवारी 1857 ते 28 मे 1857 मुंबईच्या समुद्रकिनारी विष्णुबुवा आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या एकंदर 20 सभा झाल्या. आणि ते असं म्हणतात हा समुद्र किनारा म्हणजे बहुधा विल्सन कॉलेजचा समुद्र किनारा असा होता. ह्या 20 सभांचं काय म्हणतात की ताळेबंद कसा करायचा. एका वेळेस विष्णुबुवांच्या समोर 8 मिशनरी बसलेले असत, 8 मिशनरी.
त्याच्यातला पहिला म्हणजे रेव्हरंड जॉर्ज बोवेन म्हणून, एक दुसरा डॉक्टर आपला विल्सन म्हणून एक मिळतो, एक दुसरा रेव्हरंड मंगर म्हणून एक आहे, एक रेव्हरंड व्हॅलेंटाईन म्हणून आहे, नंतर आपल्या इथले नारायणी शेषाद्री म्हणून जो बाटलेला जो होता ते. अशा पद्धतीचे 7-8 मिशनरी तिथे बसलेले असतात आणि त्यांच्याबरोबर विष्णुबुवा एकटे आणि विष्णुबुवांच्या बरोबरचे जोडीदार तिथे बसलेले असतात. विष्णुबुवा संध्याकाळी 5 वाजता या सभा चालू होत आणि रात्री 10-11 पर्यंत सुद्धा काही सभा चाललेल्या आहेत. त्यातल्या कमीत कमी गर्दीची संख्या सुरुवातीला 700 ते 800 आणि नंतर 2500 पासून 5000 पर्यंत संख्या असे मिशनरी लिहितात. मी काही सांगत नाही, जास्तीत जास्त संख्या त्यावेळेस समजा 5000 पर्यंत दिलेली आहे. विष्णुबुवा तिथे आल्यानंतर लोक जसे असे चित्कारायचे. विष्णुबुवांची ती सगळी 6-6.5 फूट उंच चांगली दणकट हे एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी त्यांची, लोक खुश व्हायचे. त्यातली जी पहिली सभा आहे त्यातलं मी तुम्हाला फक्त 1-2 त्यातले सांगतो. त्यात असं पहिलं असं म्हणतात, विष्णुबुवा म्हणतात, तुम्ही खरोखर तुमचा देव निराकार आहे का? हा पहिला प्रश्न विष्णुबुवांचा. आणि त्याच्या मागची जी गोष्ट जी आहे निराकार आहे म्हणून, आपण जर बायबलचा कोणी जर अभ्यास केला असेल तर ते पादरी तो म्हटला, बोय म्हटला आमचा निराकार आहे तर देव. तो निराकार असेल तर तो पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने येऊन उतरला ते कसं काय? पवित्र आत्मा त्या सरोवरात उतरला आणि त्या सरोवरातील पाण्याच्या लाटा सुरू झाल्या, हे कसं काय? पवित्र आत्मा जर असेल आणि तो जर निराकार असेल, निर्गुण असेल, तर हे गुण झालेला कबुतराला आकार मिळाला, मग कसं काय? असे अनेक प्रश्न विष्णुबुवांनी त्या सभांमध्ये विचारलेले आहेत. आणि याच्या मागचा इतिहास म्हणजे कसा, मगाशी आपण म्हटलं की बोवेन त्यांना सेमिनरीच्या सभांमध्ये भेटला आपल्याला. पुढच्या 5व्या-7व्या सभेमध्ये विष्णुबुवा असं म्हणतात की या बोवेननीच मला जुना करार आणि नवा करार आणून दिलेला होता, ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट. आणि बहुधा याला असं वाटलं होतं की हा बुवा आहे, संन्यासी, हा वाटेल आणि याच्यावर सगळे भक्त पण म्हणे ख्रिस्ती होऊन जातील, पण झालं उलटच, मी यांच्यात तुटून पडलेलं आहे. आणि बोवेन म्हणतो हो मीच याला देऊन दिलेलं होतं. दुसरा एक सिनाई वाळवंटाची एक कथा आहे. सिनाई वाळवंटामध्ये सिनाई वाळवंटात एक तिथे डोंगर पण आहे, मोठा पर्वत आहे, त्या ज्वालामुखी फुटत असतो आणि त्याच्यात असं सांगितलं जातं की तो ज्वालामुखी फुटणार हे मोसेसने आधी सांगितलं होतं. मोसेस म्हणजे ज्यू लोकांचा पहिला धर्मगुरू, पहिला मोसेस सांगणार आणि त्याने तो म्हणे परमेश्वराचा संकेत म्हणून ज्वालामुखीची माहिती सांगितली होती. विष्णू म्हणतात खोटांड आहे, तुम्हाला काय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी काय समजत नाही, म्हणजे सगळं सायन्स वे सांगता येतं की ज्वालामुखी फुटतो, तो आवाज येतो, त्याचं धूळ उडते, त्याचं दगड उठतात, त्यातलं अग्नी उठतो, हे सगळं काय त्याच्यात खोटांड म्हणतात. अशा अनेक गोष्टी विष्णुबुवांनी पुढच्या 20 सभांमध्ये काढलेल्या आहेत. लक्षात असं घ्या, जवळजवळ 12 सभांमध्ये विष्णुबुवांचा मिशनरी आदरार्थी उल्लेख करतात, आदरार्थी. पण 12व्या सभेनंतर मात्र मिशनऱ्यांचा थोडा संयम सुटलेला दिसतो. अहो बाबाचा तो ए बाबा झाला होता. अनेक विष्णुबुवांची जी बुद्धिमत्ता आहे, विष्णुबुवांची जो कार्यकलाप आहे, विष्णुबुवांचा विचार करण्याची क्षमता आहे आणि त्याही पलीकडे जाऊन एवढा अशिक्षित असून बायबलचा अभ्यास करणे, जुना करा नवा करा, आणि मिळाले की दिवस फक्त 2-2.5 महिने मिळालेले आहेत. सप्टेंबरमध्ये आले आणि लगेच जानेवारीच्या सभा चालू झाल्या आणि त्यातनं त्याची चिरफाड करणं, वैचारिक चिरफाड करणं, त्याचे थोडक्यात आधी पूर्वेची गोष्ट करायची आणि दक्षिणेची गोष्ट करायची, दक्षिणेनंतर एकदम उत्तरेला जायचं. अशा रीतीच्या ज्या गोष्टी ते विष्णुबुवा जे करतात ना, आपलं म्हणतात की आपले डोळे पांढरे होतात त्या करत असतात. आणि या 20 सभा झाल्या. आपल्याला माहिती आहे 1857 साली नंतर स्वातंत्र्य युद्धाचे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. विष्णुबुवांची भाषा तशी फार कडक होती त्यावेळेस, त्यामुळे लोकांना असं वाटत होतं जसं उत्तरेकडे स्वातंत्र्य समराची युद्धाची सुरुवात झाली, विष्णुबुवांच्या भारतावरती ब्रिटिश सरकारने पुढे 2-3 वर्ष बंदी घातली आणि त्यामुळे विष्णुबुवांच्या सभा थांबल्या. नंतर पावसाळा पण आला होता पण थांबल्या त्या, तर झालं नाही. परंतु याच्या आधी मगाची गोष्ट सांगायची राहिली. 1856 साली पंढरपूरला असताना विष्णुबुवांनी पहिला ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे भावार्थ सिंधू म्हणून. आणि त्यातला एक जो त्यातली ओळी आहे ते 525 ओळी आहेत, 5 प्रकरण आहेत त्यातलं. आणि योगमार्गावरती जो आहे ग्रंथ आहे तो सगळा, त्यातली एकच ओळी सांगोडे पुढे जाऊया. सकल द्वीपे सकल खंडे मुक्ते फिरावी उदंडे
मोडोनी मतवादांची बंडे उपदेश ज्ञानाचा करावा. त्यावेळेस हिंदू लोकांवरती परदेश पर्यटन करणं सुद्धा ती बंदी होती. त्यामुळे विष्णुवान सकल द्वीपे कुठेही फिरा, जगात फिरा, सकल द्वीपे सकल खंडे मुक्ते फिरावी उदंडे, भरपूर फिरा, मोडोनी मतवादांची बंडे, जी या हिंदू धर्मावरती या राष्ट्रावरती जी परमत येत आहे ती मोडून काढा, उपदेश ज्ञानाचा करावा. हे विश्व थोडक्यामध्ये 55-56 साली विष्णुभुवांचं पुढचं ध्येय हे नक्की झालेलं होतं. मुंबईमध्ये एक वेळचं मिश्रांचं वृत्तपत्र लिहायचं, त्याचं नाव आहे बॉम्बे गार्डियन म्हणून, दर शनिवारी प्रकाशित होत असेल. ते मिश्रांचं होतं. या सभा दर गुरुवारी व्हायच्या गिरगाव चौपाटीवरती आणि त्याचा वृत्तांत जॉन बोवेन स्वतः शनिवारच्या पत्रात तो प्रकाशित करत असे. आणि त्या याच्यावरती 1857 साली डिस्कशन्स बाय द सी साइड हे बॉम्बे ट्रॅक अँड बुक सोसायटी, जी ख्रिश्चनांची जी सोसायटी आहे त्यांनी प्रकाशित केल्याचा लेखक आहे जॉन बोवेन. की ज्यावेळेच्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या होत्या मुंबईतल्या, त्यावेळेस सद्धर्म दीपिका म्हणून मुंबईतलं एक पुस्तक, एक वर्तमानपत्र निघायचं. त्यात जे विष्णुवांचं जे कौतुक आलेलं आहे, सकल विकल झाला हिंदू धर्म हिंदू कुळाचा, न करीती खलसंगे शोध कोणी मुळाचा, निरगुणी मनी दुःखी सद्गुणग्राही भारी, मनवणी ईश रूपे पातले ब्रह्मचारी. विष्णुभुवांना देवाची सुद्धा उपमा त्यावेळेस मुंबईकर देत होते. ख्रिस्ती रोग हराया भेषान सद्वाणी विष्णू बाबाची, वेदादी शास्त्र कथनी परता स्वयमेव ब्रह्म भावांची. ही सुद्धा विष्णुभुवांना या सद्धर्म दीपिकेने उपमा दिलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे भावार्थ सिंधू हा विष्णुभुवांचा पहिला ग्रंथ बोधसागर 1857 साली परत दिलाय. विष्णुभुवांच्या भाष्यावरती बंदी आल्यानंतर वेदोक्त धर्मप्रकाश म्हणून हा म्हणतात ना, त्याच्या हिऱ्यांमधला एक हिरा विष्णुभुवांच्या तो म्हणजे आपला वेदोक्त धर्मप्रकाश. त्याला 25 प्रकरण आहेत. त्या ऐकून आपली मुलगी आईशी चर्चा करते, प्रश्न विचारते आणि आई मुलीला उत्तर देते. मुलगा वडिलांना प्रश्न विचारतोय आणि वडील मुलाला उत्तर देते. अशा रीतीचा गुरु शिष्य परंपरा जसा संवाद चालतो अशा रीतीचा तो ग्रंथ आहे. त्यामध्ये वेगवेगळे विषय धरलेले आहेत, त्याचे वेगवेगळे विषय. आणि त्याच्यातले जे विषय आहेत ते ग्रंथ तुम्हाला मी सांगतो. त्याचा जो एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे विष्णुभुवा असं म्हणतात की वैदिक धर्म, वेदोक्त धर्म हा पुण्य पुरातन प्राचीन धर्म आहे या देशात. आणि हे जे सगळे 3 जे धर्म आहेत इतर गेल्या 5000 वर्षात निर्माण झालेले आहेत, हे मूळ सगळे खरे वेदोक्त धर्माला मानणारेच होते. परंतु स्वतःचं महत्व वाढवायचं, स्वतःला मोठं म्हटलं पाहिजे म्हणून ह्यातलंच थोडं ज्ञान घेऊन बाहेर पडले आणि स्वतःच्या 100 जणांचं कोंडाळं करून स्वतःचा धर्म चालू केला. आणि नंतर पुढे असं म्हणतात की अज्ञानामुळे हे लोक दूर गेलेले आहेत तुमच्यापासून. हे म्हणतात कोरडी विहीर जशी असते, कोरडी विहीरच्या तळाशी हे लोक बसलेले आहेत आणि तिथे खूप अंधार आहे त्या विहिरीच्या तळाशी. आणि ह्या सगळ्यांना बाहेर काढून प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचं काम हे वेदोक्ती तुम्हा सगळ्या मंडळीचं आहे. अशा रीतीची परावर्तनाच्या धर्मवापसीच्या गोष्टी विष्णुभुवा त्यावेळेस करतात. त्याची बघायची अजून एक घटना सांगायची म्हणजे 10 ते 12 वर्षाचा एक मुलगा पाद्र्यांनी त्याचं धर्मांतर केलेलं होतं गिरगावमध्ये. आणि त्याचे आई वडील विष्णुभुवांकडे आले आणि विष्णुभुवांकडे आल्यानंतर विष्णुभुवांनी त्याला समजावलं. शिका कोर्टात केस झाली, मिस्टरांनी विष्णुभुवांची केस घातली, पण शेवटी विष्णुभुवा जिंकलेले होते. तो बोवेन असं म्हणतो की त्या मुलाला घेऊन सुद्धा विष्णुभुवा त्या सभेत गिरगाव चौपाटीच्या सभेत एका ठिकाणी बसलेले होते. पण तुम्हाला सांगितलं तो मुलगा व्यासपीठातच बसलेला होता. 61 ते 63 विष्णुभुवा याच कामासाठी देशभरात फिरले. 2 वर्ष पश्चिम बंगालमध्ये, एक 5-6 महिने चेन्नईमध्ये, 3 महिने वाराणसीमध्ये आणि गुजरातमध्ये सुद्धा गेलेले आहेत. पण गुजरातमध्ये किती राहिले काय माहिती नाही. कलकत्त्यामध्ये विष्णुभुवांचा ब्राह्मण समाजाशी संपर्क आला, चांगला संपर्क आला. आणि तिथे माधव अनंत दलाल या व्यक्तीने त्याला खूप मदत केली. त्यावेळेस ब्राह्मण समाजाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. ब्राह्मण समाजानंतर साधारण ब्राह्मण समाज झाला,
आणि त्यांच्यातले जे एक महत्वाची व्यक्ती केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे 63 साली आपल्या मुंबईत आले होते, गिरगावात आलेले होते. केशवचंद्र सेन नंतर ज्या मंडळींनी प्रार्थना समाज निर्माण केला त्या लोकांशी त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. काही दिवस ते राहिले होते, काही आठवडे. आणि केशवचंद्र सेनांच्या चर्चाच्या माध्यमातूनच नंतर 67 साली प्रार्थना समाजाची मुंबईत स्थापना झाली. तिथं ब्राह्मण समाजाच्या लोकांशी वादविवाद झालेले आहेत, चर्चा झालेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे विल्यम गिरी तिथे होता त्यावेळेस. तिथे विल्यम गिरी आधी गेला, वारला, पण त्यानंतर अलेक्झांडर डफ नावाचा तिथे पादरी होता, झालं होतं त्यावेळेस. तिथं काय काय गोष्टी घडल्या त्या काय आपल्याला सांगता नाही येत. चेन्नईमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की रॉबर्ट कार्डवेल नावाचा एक पादरी जो मोठा होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, पादऱ्याच्या नावाने चेन्नईच्या समुद्रकिनारी मोठा शासनाच्या खर्चाने पुतळा उभा राहिलेला होता पादऱ्याच्या नावाने. आणि जी DMKची चळवळ जी पुढे जी रामाला शिव्या देणं, चपलांचे हार घालणं, हे करण्याची सगळी चळवळ चालू झाली, याचा जो म्हणतात ना बीजारोपण करणारा रॉबर्ट कार्डवेल आहे. विष्णुबा तिथे पण गेलेले आहेत. भेट झाली का आपल्याला माहिती नाही. वाराणसीत सुद्धा विष्णुबा 3 महिने गेलेले होते. त्यातली त्या चरित्रामध्ये अशी कथा आलेली आहे की त्या काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या बाहेर एकदा बघितलं बुवांनी की गर्दी खूप झाली म्हणून बाहेर आले बघायला. तर एक पादरी काही लोकांना घेऊन गप्पा टप्पा करत होता आणि नंतर समजलं की हा पादरी धर्मांतर करतो. विष्णुबा तिथे गेले आणि नंतर त्यांनी विचारलं तुम्ही कोण? यांनी सांगितलं मी विष्णुबा ब्रह्मचारी. त्या मुंबईची वादविवाद करणारे का तोच मी. तो म्हणजे पळाला तर परत 6 महिने त्या वाराणसीत आलाच नाही तो पादरी. एवढे विष्णुबा तो घाबरला. अक्कलकोटला सुद्धा जे आपण समर्थ भक्त जे आहोत 65-66च्या काळात विष्णुबुवांची अक्कलकोट स्वामींची भेट झालेली आहे. अक्कलकोटचे राजे मानवजीराजे भोसले यांच्या निमंत्रणावरनं हिंदू धर्मावरती व्याख्यानांसाठी जवळजवळ 8 दिवस व्याख्यानं राजवाड्यात विष्णुबुवांची झालेली होती. 67 साली एक सुखदायक राज्य प्रकरणी निबंध अशा रीतीच्या 30-35 पानांचं एक टाचण विष्णुबुवांनी तयार केलं. आपलं असं खूप आश्चर्य वाटेल नंतर याच्यासाठी की 67 सालीच नंतर एक 3-4 महिन्यांनी जर्मनीमध्ये फ्रँकफर्टमध्ये आपल्या दास कॅपिटल जो कार्ल मार्क्सने प्रकाशित केला. दास कॅपिटलची खूपशी तत्व विष्णुबुवांच्या सुखदायक राज्यप्रकरणाशी मिळतात जो आधी प्रकाशित झाला. दुर्दैवाने विष्णुबुवांचा तो ग्रंथ जो आहे तो फार 30-35 पानांचा आहे. विष्णुबुवांना विचार करण्यासाठी जास्ती हे मिळालेलं नाही. त्याचं मी यांच्याशी फक्त आपले जे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आधीचे आणि आपले श्रद्धेय डॉक्टर अशोकराव मोडक यांच्याशी त्या विषयावरती बोलत होतो की त्याची जी कल्पना आहे की संपत्तीचं काय म्हणतात की जमिनीचं सरकारने विकेंद्रीकरण करावं, जमिनी गरिबांना वाटत द्यायसाठी असं वाटतं. त्यावेळेस ते असं म्हणतात अशोकराव मला म्हणाले अरे म्हणे संन्यासांनी संपत्तीचं विकेंद्रीकरण करावं, संपत्तीचं वाटप करावं ही कल्पना काही आजची नवीन नाही म्हणे. वेद उपनिषदांच्या काळामध्ये सुद्धा आपले जे राजे रजवाडे होते ते एका रात्री म्हणे सगळं दान करून व्हायचे, कपल व्हायसाठी परत सत्ता घ्यायचं म्हणे. जनक राज असेल ते उपमात्याला दिलेली होती मला. दुर्दैवाने म्हणे या माणसाला या भारतीय लोकांनी परदेशी लोकांनी मिश्रांनी याला वेडा ठरवला, हलकट ठरवला या माणसाला की या माणसाला काय अक्कल नाही, अशा काहीतरी उलट्या सुलट्या कल्पना करतो म्हणायचं. अशा पद्धतीचं लोकांनी त्याला म्हटलं. 5 वर्षाचं ते मूल जन्माल्यानंतर 5 वर्षाचं झाल्यानंतर त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार आहे, मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे अशा पद्धतीचं. त्यावेळेस लहानपणीच 8 वर्षाची मुलीशी लग्न होत मुलीचं वय किमान 14 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष लग्नाचं असलंच नाही. तिच्या आवडीचा नवरा तिला मिळाला पाहिजे. आई वडिलांनी तिच्यावरती सक्ती करता कामा नये अशा रीतीचं वेगवेगळे गोष्टी बहुजनांना जाती निर्मूलनाच्या विरुद्ध विष्णुबुवांची आता परखड मतं आहेत झालेली अशा पद्धतीची. चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे नंतर केलेला. सहज स्थितीचा निबंध विष्णुबुवांना धनुर्वाद झालेला होता आणि ते असं म्हणतात मला भीती वाटली. पण योगशास्त्राने योगा मार्गाने शांती मी केली आणि नंतर मग माणसाच्या मरणानंतर काय असतो तो विचार मांडला. एक 25-30 पानाचं एक काचण त्यांनी केलेलं आहे. सेतुवंदनी टीका हा मात्र फार मोठा अद्वितीय ग्रंथ विष्णुबुवांचा असून एक आहे. विष्णुबुवा मुंबईत आल्यानंतर शेवटी म्हणजे हा 1870चा काळ असावा. त्याच आपल्या विठ्ठल मंदिरात गिरगावच्या कुठल्या माहिती नाही तिथं दररोज ते प्रवेशन करत असतात भगवद्गीतेवरती तिथं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचा 18व्या अध्यायाचं 17व्या श्लोकाचं निरूपण झालं आणि विष्णुबुवा 4 दिवसांनी वारले. आणि नंतर बडवे नावाचे कोणतरी इथले शास्त्री आहेत त्या शास्त्रींकडनं
ते बाकीचे सगळे पुढचे 61 श्लोक पुरे करून घेतले. आणि नंतर 1890 साली त्यांचे भक्त की ज्यांच्या तासडं काढलेली होती नेहरू नावाचे, त्यांनी 1890ला सेतू म्हणून टीका केलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विष्णुबुवा ह्या ग्रंथामध्ये गुरुत्वाकर्षणावरती प्रचंड लिहितात. या ग्रंथामध्ये गुरुत्वाकर्षणाबद्दल, पृथ्वी सूर्याच्या भोवती ग्रह कसे फिरतायत, आकाशामध्ये वेगवेगळे हजारो लोक ग्रह कसे फिरतात, त्यांच्यामध्ये बॅलन्स करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. हा तिसरी शिकलेला मनुष्य, परंतु जीवशास्त्राबद्दल तो अनेक गोष्टी इंग्रजीतनं त्यात सेतून टीकेत सांगतो. रसायनशास्त्राविषयी तो मनुष्य सेतून टीकेत म्हणजे भगवद्गीतेचे निरूपण जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानाच्या माध्यमातून विष्णुवाने केलेला आहे. हा 285 पानाचा ग्रंथ आहे, अशी ओळीबद्ध. विष्णुवांचं सामाजिक जे काम आहे ते म्हणजे जातीभेद निर्मूलन. त्यावेळेस जे छुआछूत होतं, अस्पृश्यता होतं, याच्या विरुद्ध विष्णुवा तुटून पडलेलं होतं. आणि पांढरपेशा समाजाला विष्णुवाने अक्षरशः असुराने मारले. आपल्या बोलण्यातनं चालण्यात सोडलेलं आहे की तुम्ही सुधारलं पाहिजे, तुम्ही लोकांना हक्क दिले पाहिजे. अशा पद्धतीने महिलांसाठी सक्तीचं शिक्षण, सगळ्या लोकांना सक्तीचं शिक्षण, सरकारने शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर घटस्फोटाचा स्त्रियांना हक्क, पुनर्विवाहाचा हक्क असला पाहिजे विधवांना, जमिनीचं वाटप. आणि आज आपण स्किल डेव्हलपमेंट जे म्हणतो ते कौशल्याधारित ही कल्पना विष्णुवाने त्यावेळेस मांडली होती की प्रत्येकाच्या प्रावीण्याप्रमाणे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्हाला अजून एक आश्चर्य वाटेल, विष्णु असं म्हणतात आज जे आपण आधार आणि पासपोर्ट म्हणतो ना, याच्याशी संपर्क येतो विष्णुवांच्या लिखाणाची. एका राज्यातनं मनुष्य दुसऱ्या राज्यात गावात गेला तर त्याची नोंद गावच्या रजिस्टरमध्ये व्हायला पाहिजे. घरामध्ये मूल जन्माल्यानंतर त्याचं वजन किती, त्याच्या अंगावरची जन्म कुठला, डोळ्याचा रंग कुठला, त्याचा वर्ण कुठला हे लिहिलं असलं पाहिजे. तो 8 वर्षात कसा दिसत होता, त्याचं शिक्षण किती झालं, त्याचं लग्न कुठे झालं, बायकोचं नाव काय, हे सगळं मरेपर्यंत सगळं गावच्या खतावणीत लिहिलं पाहिजे. आधार कार्ड तेच आहे, पासपोर्ट तेच आहे, असं आपण म्हटलं तर. निसर्ग, पाणी, पशुसंवर्धन, रस्त्यावर एखादी गाय चाललेली आहे त्याला कुणीतरी मारेल, पहिल्यांदा सांगावं, चालणार दुसऱ्या वेळेस दंड केला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी 10-20 जनावरं असली पाहिजे, दूध दुग्ध भरपूर असलं पाहिजे. अशा रीतीचे विषय म्हणणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवांवरती अन्य लेखनांची पुस्तकं, मी जसं मगाशी म्हटलो डिस्कशन बाय द सी साइड, त्याचा जो अनुवाद झाला 78-72 साली, समुद्रकिनारीचा वादविवाद, वेदोक्त धर्माचा प्रचार आणि ख्रिस्ती मतखंडन, हे मंगेश हरी नेरुरकर हे सुद्धा त्याचे भक्त होते. विष्णुबुवांनी ख्रिस्ती धर्मावरती जी वेगवेगळी भाषणं केलेली आहे वेदोक्त धर्मावरती, त्याची त्यांनी टाचून तयार करून ठेवत होती. आणि विष्णुबुवा गेल्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं. याचे 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो वेदोक्त धर्म आणि दुसरा आहे तो ईसाई मिस्टरींचा धर्म, अशा पद्धतीचा आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी चरित्र, रामचंद्र पांडुरंग आजरेकर हे पुस्तक आपल्याला मिळालंय, पण त्यातली काही पुस्तकं मिसिंग आहेत, त्याची पानं मिसिंग आहेत. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचे विचारधन श्रीपू गोखले आणि समाज चिंतक विष्णुबुवा ब्रह्मचारी, लेखक डॉक्टर नवमजे, हे सुद्धा तिसरे, म्हणजे यांनी सुद्धा विष्णुबुवावरती PhD केलेली आहे. मगाशी मी म्हटलो तसे पहिले रामपुरे साहेब बेळगावचे, दुसरे अरुणा मोरे दौंडच्या, आणि हे तिसरे म्हणजे जैन. मगाशी जेव्हा पुस्तकाचा तुमच्या समोर जो विषय मांडला त्यावेळेस फ्रँक कॉनलॉनचं पुस्तक, हे पुस्तक आपल्याकडे आहे, आपण मागून घेतलं आहे अमेरिकेतून, ते आपल्याकडे आहे. याच्यामध्ये विष्णुबुवांचं ते बोलताना फ्रँक कॉनलॉन असं म्हणतात की विष्णुबुवांनी ज्या परिस्थितीत काम केलं ती परिस्थिती अतिशय विपरीत होती. बरोबर कुठलाही आधार नाही, सगळेजण टीकेसाठी तुटून पडलेले आहेत. अशा वेळेस जो विष्णुबुवांनी जे काम केलं ते म्हणजे स्वामी दयानंद आणि स्वामी विवेकानंद यांचे हे पूर्वसूरी आहेत, त्यांचे लौकिक प्रतिष्ठा असं ते विष्णुबुवांचं म्हणणं आहे. या माणसाशी माझा संपर्क झालेला आहे, संपर्क म्हणजे ईमेलच्या माध्यमातून. त्यांना आनंद वाटला आपण हे काम करतोय, म्हणजे या माणसाला एवढा भारतीय लोकांनी दूर फेकून दिलं होतं, आणताय बाहेर फार चांगली गोष्ट आहे. आणि नंतर सुद्धा त्यांनी 2-3 लेख जे लिहिले ते सुद्धा त्यांनी आपल्याला पाठवलेले. मगाशी जे मी म्हटलो की विष्णुबुवांच्या त्या पादुका तिथे आहे, विष्णुबुवांनी दत्ताच्या पादुका स्थापन केल्या,
या ऑक्टोबर महिन्यात आपलं एक लहानसं मंदिर तिथे तयार केलेलं आहे तिथं, आणि ह्या त्याचा अशा रीतीचं पादुकांचं मंदिर ते झालेलं. भावार्थ सिंधू मधल्या या काही ओव्या आहेत आपल्या विष्णुभवांचं सळ करत असताना. जन हो तुम्ही संसार करा परितारक मा राम मनी स्मरा, नरदेह ऐसा अमोल दुसरा पुन्हा देह मिळेना, पृथ्वीवरील मनुष्य मात्र लेंछाधिक सकल जात, उपदेशाचा अधिकारी निश्चित हीच ही माझी आज्ञा असेल. विष्णुबुवा जो विषय जो मांडतात तो सनातन धर्माचा वेदोक्त धर्माचा असला तरी त्यांच्यामध्ये वेदोक्त धर्म हा विश्वबंधुत्व मानणार आहे. म्हणून जे परकीय लोक असं परधर्मीय लोक आहेत त्यांना सुद्धा चांगला मार्ग दाखवणं ही विष्णुबुवांची कल्पना आहे. मनुष्य जाती असे एक हेच ज्ञान सम्यक, ऐसा जाणवनी विवेक मुक्ते उपदेश करावा, सकल द्वीपे सकल खंडे मुक्ते फिरावे उदंडे, म्हणून मतवादांची म्हणजे उपदेश ज्ञानाचा करावा. कर्मयोगावरती कंटाळा आली या पडून राहावे, उदरनिमित्त उद्योग करावे, प्रारब्धावरी न घालावावे वेळ गळासारखे आयुष्य, बारे जरी ज्ञान झाले तरी श्रवण मन दृढते स्तव लागले, ते आवरण पर्यंत केले पाहिजे हा निर्धार. अशा रीतीचं फक्त 46 वर्ष आयुष्य लाभलेली व्यक्ती ते रामपुरे असं म्हणतात की ज्या माणसाने आपलं आयुष्य हे देशासाठी दिलं, धर्मासाठी दिलं, अशा मोठ्या लोकांच्या बद्दल म्हणे इतिहास कधी कधी सुडून होतो का असं विष्णुवांकडे बघितलं की वाटतं. त्यातल्या त्यात म्हणे जिथं मुंबईमध्ये विष्णुबुवा राहिले त्यांच्या नावाने आज एक चौकही नसावा, एक रस्ता नसावा, स्मारक तर फार पुढची गोष्ट आहे असं रामपुरे म्हणतात. त्या गोष्टी आपण सोडून देऊ. परंतु 2019 पासून आपण जे काम करतोय विष्णुबुवांच्या नावाने, 2022 साली विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र या आपण एक न्यास स्थापन केला. आपल्या विश्व हिंदू परिषद अंतर्गतच तो न्यास आहे सगळा. त्याच्या माध्यमातून आता गरीब, उपेक्षित आणि आदिवासी मुलांना, वनवासी मुलांना मदत, गेल्या वर्षी जवळपास 450 मुलांना मदत केलेली आहे. नंतर म्हणतात की आधार नाही असा, विधवा आहेत, काय म्हणतात की मनस्वास्थ्य दंड अशी मुलं, स्त्रिया, अशांना मदत करणं, संस्कार वर्ग चालवणं. स्वरूप वर्धिनी नावाची पुण्यातली एक संस्था आहे, त्यांच्याबरोबर आपण एकत्र आलेलो होतो आणि त्यांची मोबाईल जी सायन्सची जी लॅबोरेटरी आहे ती रायगड जिल्ह्यात खालती येत असते. 8 शाळांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर प्रयोग करणं, दाखवणं मुलांना, हे सगळं चालू आहे. आनंदाची एक गोष्ट अशी की शिरवली या गावातच आपल्याला गोडसे या कुटुंबियांकडनं 7 गुंठे जागा भेट मिळालेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्या न्यासाचं तिथे बांधकाम चालू होईल. विष्णुबुवांचं जीवन समोर ठेवलं की आपल्याला काही विष्णुबुवांचा पुतळा उभा करायचा आहे का? आपल्याला पुतळा नाही उभा करायचा. विष्णुबुवा स्वतः तर या गोष्टींच्या फार विरोधात होते. मागाशी जे मी तुम्हाला चरित्र सांगितलं त्याच्यातलं एक विष्णुबुवांचे 2 वाक्य सांगायची म्हणजे राहिली. विष्णुबुवांनी पांढरपेशा समाजावरती ती घोर टीका केलेली होती की मला याच्या आधी ते असं 4 दिवसांनी म्हटले कदाचित मला हे उचलायला पण येणार नाहीत मी मेल्यानंतर, कदाचित हे माझं प्रेत उचलायला येणार नाही. अशा वेळेस काहीही चिंता करू नका, पोलिसांना कळवा आणि म्युन्सिपाल्टीच्या कचरा उठवण्याच्या बैलगाडीत माझं प्रेत टाका आणि कचरा कुंडीत देऊन टाकून द्या माझं प्रेत. आणि कुणी काही त्याची कंप्लेंट केली नाही तर पोलिसांना सांगून माझं प्रेत तिथलं उचला आणि सोनापुरात नेऊन हे करून टाका, जाळून टाका. वाळकेश्वर म्हणून तुमच्या इथे काही भाग आहे, तिथे रामकुंड म्हणतात, रामकुंड आहे, तिथं माझी रक्षा घेऊन समुद्रात जाऊन फेकून द्या. स्वतःच्या देहाकडे, देहाचं निर्माल्य झाल्यानंतर फुल जसं म्हणतं ते निर्माल्य कुठे पडलं, ते कुठं गेलं, असा 46 वर्ष धडपड प्रचंड करून स्वतःच्या देहाकडे निर्माल्याच्या पलीकडे भावना अशी व्यक्त करणारा हा मनुष्य जो आपल्यात होता. परंतु ज्यांनी स्वतःच्या नावाची कधी फिकीर केली नाही, त्यांना स्वतःला नमस्कार केलेला आवडत असे आश्चर्य वाटेल. ढकलून द्यायचं, मला नमस्कार करू नको तुम्हाला. काही वेळा ते भेटायला गेलं तर मुद्दा होता ते उलट सुलट बोलायचं. म्हणजे माझ्याशी मी तुला वाईट बोललं तरी तू म्हटल्यानंतर माझ्या कार्य माझं मोठं आहे, कार्याला म्हणशील की नाहीस तुझ्या. आणि हे सगळं आपल्यासारख्या सामाजिक संघटनात्मक काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक फार महत्वाचं आहे
आपल्याला कोणी काय वाईट बोललं की आपण लगेच कार्य आपलं तुटायला बघतो. विष्णुबुवा हे म्हणतात की आपलं ध्येय काय मोठं, ध्येय आहे वेदोक्त धर्म जागरण करण्याचं आपलं आहे, सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं आहे, सगळा बहुजन समाज सगळ्या समाजाला मार्ग दाखवण्याचं आहे. त्या वेदोक्त धर्म प्रकाशामध्ये ब्रिटिशांना ते हिरण्यकश्यप म्हणतात, हिरण्यकश्यप म्हणतात. ब्रिटिशांना ते डायरेक्ट कधी केलेली नाही, टीका नाही केली, कारण ते हिरण्यकश्यपाला कसं मारलं तसं मारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही आपल्याला. आम्ही जातीवादीत विभागलो गेलो म्हणून पारतंत्र्यात गेलो आणि म्हणून आमचा फार आमच्या स्वातंत्र्यावरती घाला पडला. अशा रीतीचं मत मांडणारा हा मनुष्य 1856-1857 साठी आपलं मत मांडतो आणि 71 साली असं निघून जातो. फार मोठी गोष्ट आहे. गंबा सरदार सुद्धा महाराष्ट्रातले उपेक्षित मानकरी यांच्यावरती एक प्रकरण लिहितात, त्यांच्यावरती लिहितात. आनंदाची गोष्ट म्हणजे विष्णुवांच्या आता ताईने सांगितलं श्रावण शुद्ध पंचमीचा जन्म त्यांचा 8 ऑगस्ट पासून त्यांचं 200वी जयंती वर्ष सुरुवात होईल. विष्णुवांचा जो मी फोटो दाखवला हा मुंबईतच तयार झालाय. भानुशाली नावाचे चित्रकार आहे, त्यांनी तो फोटो तयार केला त्यातला. आपले जे महाराष्ट्रातले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची आपल्या भेटी झालेल्या आहेत. विष्णुबुवांची 2 पुस्तकं सेतुबंधनी टीका आणि भावार्थ सिंधू यांच्यावरती संशोधनात्मक लेखन ते चालू केलेलं आहे त्यांनी. 2 पुस्तकं प्रकाशित होती. चिपळूणचं जे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय जे आहे त्याचं सुद्धा विष्णुबुवांचं तैलचित्र मोठं 2-3 महिन्यात लागतंय. आणि भावार्थ सिंधू वेदोक्त धर्माचा विचार आणि ख्रिस्ती मतखंडन ही 2 पुस्तकं त्यांच्याकडनं परत पुनर्मुद्रित होत आहेत. विष्णुबुवांचा 200वे जयंती वर्ष जे आहे हे आपली एवढी ताकद आहे का साजरा करण्याची मोठी आपली ताकद नाहीये, पण ज्याच्या आयुष्यात विष्णुबुवांचा स्पर्श जरी केला अशा माणसांनी काहीतरी संकल्प करून काहीतरी करण्याजोगतं आपल्याला जमेल अशा रीतीचं आपल्याला जरी करता आलं तर खूप काही चांगलं होईल. विष्णुबुवांसारखा माणूस हा परत होणं शक्य नाही. आणि मगाशी एक तुम्हाला सांगायची गोष्ट राहिली की विष्णुबुवांना मदत करणारी जी गिरगावातली मोठी मोठी माणसं होती त्यांचा मी उल्लेख केला नाही. जगन्नाथजी शंकरशेठ हे मुंबई घडवणारी जी व्यक्ती जी होती जगन्नाथ शंकरशेठ विष्णुबुवांवरती होते. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे जे फाउंडर आहेत जिजीबाई जमशेटजी हे विष्णुबुवांचे भक्त होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे दादोबा पांडुरंगही होते. आपले जे भीष्मपितामह म्हणतो आपल्या देशाचे दादाभाई नवरोजी हे विष्णुबुवांवरती कायम असत. त्याचबरोबर हरिकेशवजी, शेठ गोकुळदास तेजपाल, विनायकरावजी वासुदेव, नारायण देवानाथ अशी सगळी मुंबईतली मोठमोठी माणसं विष्णुबुवांवरती होती. आपण या विष्णुबुवांच्या चरित्र ऐकल्यानंतर मी काय फार मोठा वक्ता नाही, मला माहिती नाही. माझी जसं मी संशोधनही काही करत नाहीये कारण माझा तो पिंड नाही, परंतु फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर प्रोटोकॉल तयार करणं, प्रोसिजर त्यांचा अभ्यास करणं तेवढाच एक फक्त गोष्ट आहे. त्यामुळं म्हणतात मी नवशिक्या पूर्णपणे त्यातलाय. तर ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनेक गोष्टी त्यातल्या काही गोष्टी माझ्याकडे सांगायच्या राहिल्या असतील, काहीतरी चर्चेत परत येऊ शकतील, परंतु विष्णुबुवांच्या नावाने विश्व हिंदू परिषदेकडनं आपलं कार्य चालू झालेलं आहे. विष्णुबुवा जिथे जिथे गेले तिथे तिथे काहीतरी कार्यक्रम करण्याचा आपला या 200व्या जयंती वर्षात विचार आहे. गिरगावातही पुढच्या वर्षभरात आपण लोकांनी ठरवून काहीतरी घडावं आणि विष्णुबुवांचं नाव हे समाजात यावं पूर्णपणे अशा रीतीसाठी वेगवेगळे आपण प्रयत्न करावे असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. विष्णुबुवांच्या पवित्र स्मृतींना मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे अजून एक महत्वाची छोटीशी गोष्ट की 4 वर्षापूर्वी आपले राम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांची माझी काही कारणाने भेट झाली आणि विष्णुबुवांच्या या कार्याविषयी पण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी ह्या कार्याला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि ते म्हटले त्यांचे शब्द आता माझ्या अंगावरती शहारे आले. म्हणजे गोखले साहेब सुरेशराव बघतोय की आज तुम्ही बीज लावताय आणि पुढे काही वर्षात या वटवृक्ष मोठा झालेला असेल. हे स्वामीजींचे शब्द होते. सदानंद मोरे आहेत, डॉक्टर अशोकराव मोडक आहेत, डॉक्टर राजा दीक्षित आहेत. आत्ताच एक नवीन ओळख झाली
डॉक्टर आपले रवींद्र बेड किल्लाळ म्हणून फलटणचे ते बाळशास्त्री जांभेकरांचं काम करतायत देवगडच्या इथं. ते पण म्हटले की यावर्षी जमलं तर विष्णुबुवांचं 200वे जयंतीनिमित्त पोस्टाचं तिकीट निघायला मी प्रयत्न करतो. असे अनेक जण या कामामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येकाचा जो वाटा असेल तो आपण घेतो. मला मोरोपंतांमुळे हा दिशा दिसली, त्यामुळे मोरोपंतांचे जर जे उपकार आहेत माझ्यावरचे मी म्हणतो कधी मी फेडूच शकत नाही अशा पद्धतीचं, तर ते जर कळलं नसतं तर मी ते गेलो नसतो. अशा अनेक गोष्टी आपल्या योगाने घडत असतात. आणि थोडक्यात शेवटचं म्हणजे एखादा महात्मा दिवस आपल्या आयुष्यात येतो, त्या योगामध्ये तुमच्या आमच्यासारखे आपल्याला माणसं भेटतात. 2 वर्षापूर्वी माझ्या प्रवासात तलासरीला गेलेलो होतो. आमचे कार्यकर्ते माधवराव बर्वे भेटले आणि ते म्हटले उद्या आपल्या गिरगावातला एक कार्यकर्ता येणार आहे आणि तो किशोर आपला वझे. थोड्या वेळेला विचारला तो चेहरा मी बघितल्यासारखा वाटतोय, काही समजत नाही आधी मला. नंतर असं निघाला तो माझ्या बहिणीचा भाचा निघाला, सक्का भाचा, म्हणजे बहिणीच्या नंदेचा मुलगा निघाला. खूप वर्षांनी बघतोय त्याला मी. व माधवराव पण म्हणाले आणि किशोर पण म्हटले हा आपण बेडेकर काकांकडे जाऊन भेटूया विषय, आपल्याला इथं विषय होऊ शकतो. आणि आज ते म्हणतात रिंगण एक फिरून आणि त्यात परत स्वामीजी परत आले, स्वामीजींचा स्पर्श आलाच त्यात प्रकार. म्हणजे विष्णुबुवा माझ्यासारख्या सामान्यकाच्या जीवनात आल्यानंतर किती किती मोठी माणसं मिळतात आणि किती मोठ्या गोष्टी घडू शकतात, हे म्हणजे हा आजचा आपला प्रसंग आहे आणि आजचा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांना धन्यवाद, विशेषतः बेडेकर काकांना, अपर्णताईंना, सगळ्यांना, माधवरावांना विशेषतः, आणि आमचे मित्र किशोर वझे आणि यांना पण अजित ना दादाला, आणि तुम्हा सगळ्यांना की विषय हा नवीन आहे. आपली वेबसाईट विष्णुबुवा.ब्रह्मचर्य.com ही बघावी. आपण काय काय कार्यक्रम करतो हे सगळं त्यात दिलेलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे विष्णुबुवांची सगळी पुस्तकं आणि अन्य लेखकांची पुस्तकं अपलोड तिथे गेली आहे, तुम्ही सगळे वाचू शकता. धन्यवाद. आणि या सगळ्या कामामध्ये तुम्हाला जो काही वाटा उचलता येईल तो वाटा उचलावा असं आवाहन करतो आणि माझ्या वाणीला मी आराम देतो. जय श्रीराम. यज्ञीजांनी देऊनी निजशिर, यज्ञीजांनी देऊनी निजशिर घडविले मानवतेचे मंदिर. परंतु त्यांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडती, तेथे कर माझे जीवन. कुणालाही माहित नव्हते आजपर्यंत, हे व्याख्यान ठरेपर्यंत सुद्धा खरंच खंत वाटते खूप का हे सगळं ऐकताना, की हे नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही. 200 वर्षापूर्वी एक एवढी मोठी सामाजिक चळवळ उभारणारा पुणे हा संन्यासी, ज्याला स्वातंत्र्य म्हणजे काय, सामाजिक सुधारणा म्हणजे काय, समाजात काहीही माहीत नसताना केवळ एका रेट्यामुळे, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या रेट्यामुळे सगळा समाज भरडून जात असताना, धर्मांतरणाची चळवळ, सामाजिक सगळा उद्ध्वस्त होत असताना, शिक्षणाची द्वार बंद होत असताना, जे काही शिक्षण मिळतंय ते बायबलच्या मार्फत मिळत असताना, किती द्रष्टेपण असावं एखाद्या माणसाकडे. 200 वर्षांनी काय होणार आहे, 100 वर्षांनी काय होणार आहे याचं भान त्या काळात घेणं. बरं, दुसरीकडे तुम्ही असं म्हणाला तिसरी शिकून ही व्यक्ती बाहेर पडलेली, म्हणजे शिक्षण, तथाकथित शिक्षण, आपण आपल्या डिग्र्या, आपल्या युनिव्हर्सिटी, आपली कॉलेजेस जे काही अभिमानाने सांगतो तसं कुठलंही तथाकथित शिक्षण नाही. असं असताना ही माणसं काय लोकोत्तर काम करून गेलेत आणि त्यांचा गिरगावशी असलेला हा ऋणानुबंध खरोखरच खूप आनंद वाटला. आणि आपण प्रत्येकाने या कार्यामध्ये सहभागी होऊया, आपला खारीचा वाटा हा या कार्याला अर्पूया. 200 वर्षाची ही मोठी हे गिरगावशी जोडली जाते एक प्रकारे. आपण नक्की विचार करूया की काय पद्धतीने आपल्याला हे काम पुढे नेता येईल. खरोखरच भारावून गेले मी तर, म्हणजे हे सगळे ग्रंथ जर का वेबसाईटवर उपलब्ध असतील तर वाचून त्याचा अभ्यास काहीतरी करायलाच हवं. आमचा जो काही वाटा आहे यातला हा आम्ही सगळीजण नक्की उचलू याची खात्रीच तुम्हाला देते. आणि काही एक द्यायचं आहे, त्याबद्दल काही द्यायचं आहे कोणाला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने सुरेशजी गोखले यांना मनपूर्वक धन्यवाद देते. हा आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना इथे जोडणारे किशोर माधव यांचेही मनपूर्वक आभार, की कुणीतरी अशी एक साखळी लागते असं चांगलं ऐकायला मिळण्यासाठी आणि काम पुढे नेण्यासाठी. तर तुमचेही खूप आभार मानते, उपस्थितांचे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद.